अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण एक छान असा एक्सपेरिमेंट बघला होता, जेनेटिक मटेरियल आहे की नाही शोधण्यासाठी. त्या एक्सपेरिमेंटचं नाव होतं ग्रिफिथ एक्सपेरिमेंट. कोणता एक्सपेरिमेंट होता तो? ग्रिफिथ. माऊसवर केलेला होता. त्याच्यामध्ये किती प्रकारचे स्ट्रेन वापरले होते? दोन. एक होता यस आणि दुसरा होता आर. एक स्मूथ आणि एक दुसरा होता रफ. ओके, आता त्याच्या पुढची जे एक्सपेरिमेंट आहे त्याच्यावरच बेस्ड आहे. त्याचं नाव आहे एव्हरी कार्टी अँड द मॅकलिओड एक्सपेरिमेंट. लक्षात ठेवा, ठीक आहे. कोणकोणते आहेत? एव्हरी McCarthy and MacLeod experiment. In 1944, after 10 years of the research and experimentation, म्हणजे 10 वर्ष एक्सपेरिमेंट केल्यानंतर US मायक्रोबायोलॉजिस्ट. आता मायक्रोबायोलॉजिस्ट म्हणजे काय? जे मायक्रो ऑर्गॅनिझमचा अभ्यास करतात त्यांना याचं मायक्रोबायोलॉजिस्ट ऑसवर्ड टी ओवेरी, बघा त्यांचं नाव एवढंच लक्षात ठेवा, ओवेरी अँड मॅकलिओड अँड कार्टी. 3 नावं लक्षात ठेवायचे. The first evidence to prove that DNA is the genetic material. मग तुम्हाला असा क्वेश्चन होऊ शकतो की बाबा सगळ्यात अगोदर कोण प्रूफ केले की DNA हा एक जेनेटिक मटेरियल. आता आपण नॉर्मली म्हणतो की DNA इज अ जेनेटिक मटेरियल. DNA म्हणजे डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड. तर यामध्ये 3 जणांचे योगदान आहे. त्यांनी 10 वर्ष अभ्यास केले. मायक्रोबायोलॉजिस्ट आहेत एव्हेरी, त्याच्यानंतर कार्टी अँड मॅकलिओड, या तिघांनी. आणि यांनी पहिल्यांदा एव्हिडन्स दिला की बाबा जे ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल होतं ना, जे कोण सांगितलं होतं ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल? ग्रिफिथनं. ते ट्रान्सफर काय होते? तर ते होतात डीएनए. त्यालाच म्हणले जेनेटिक मटेरियल. म्हणजे फर्स्ट एव्हिडन्स टू प्रूव्ह दॅट डीएनए इज द जेनेटिक मटेरियल, म्हणून त्याला काय म्हणले? ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल थ्रू द एक्सपेरिमेंट अँड दे प्युरिफाईड. आता डीएनए ला काय केले त्यांनी? प्युरिफाईड डीएनए, आरएनए. आता बघा जेनेटिक मटेरियल म्हणजे की फक्त डीएनए नाही, आरएनए सुद्धा काय एक जेनेटिक मटेरियल आहे. डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड, रायबोन्यूक्लिक ऍसिड, त्यांनी प्युरिफाय केले. त्यासोबत काही प्रोटीन्स आहेत, एन्झाईम्स आहेत आणि अदर मटेरियल फ्रॉम द सेल फ्री एक्झॅक्ट फ्रॉम द, इथं बघा आता हे त्यांनी कुठून काढले माहिती का? फ्रॉम द सेल फ्री एक्झॅक्ट फ्रॉम द यस सेल. यस सेल्स हे व्हायब्रंट असतात की नसतात? असतात. हा, म्हणजे यस स्ट्रेन जर दिलं त्या माऊसची काय झाली असती? डेथ झाली असती. यस सेल्स किंवा स्ट्रेन अँड मिक्स्ड विथ द हीट किल द यस स्ट्रेन अँड आर सेल सेपरेटली. म्हणजे यस सेलचे त्यांनी काढले, त्याच्यानंतर हे हीट किल द स्ट्रेनचे सुद्धा त्यांनी सेपरेट केले टू कन्फर्म विच वन टू ट्रान्सफॉर्मिंग द आर सेल इनटू द यस सेल. म्हणजे कोणता घटक हा आर सेल आणि यस सेल मधून आर सेल मध्ये जाते. ओनली DNA was able to transform harmless strain R into the deadly strain. म्हणजे समजले काय म्हणायचं मला? की ग्रिफिथनं जे एक्सपेरिमेंट केलाय त्याच्यावर पुढे एक्सपेरिमेंट करून यांनी असं अनुमान किंवा कंक्लुजन काढले की बाबा डीएनए हा तो ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल आहे जो यस पासून कोणाकडे जातो? आर कडे जातो. आणि त्या ठिकाणी न्यूमोनिया होतो, स्ट्रेप्टोकॉकस न्यूमोनिया, माहिती ना, तो बॅक्टेरिया आहे तो वाला पॉईंट. एवढं लक्षात ठेवा. त्या तिघांची नावं लक्षात ठेवायची तुम्हाला. पुढे बघा इथे दिलेले, आपण बघूया एक एक पॉईंट सांगितले तुम्हाला. मग कोण डिस्कवर केले? डीएनए इज अ जेनेटिक मटेरियल, या तिघांनी मिळून डिस्कवर केले. ठीक आहे. मग ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल कोण दिलंय? ग्रिफिथनं दिलाय, लक्षात ठेवायचंय. पुढे दे ऑल्सो डिस्कवर्ड दॅट प्रोटीन डायजेस्टिंग एन्झाईम. बघा, प्रोटीनला ब्रेक करणारे किंवा प्रोटीनला डायजेस्ट करणारे जे एन्झाईम असतात त्यांना म्हणतात प्रोटीएजेस. ज्यांच्या पुढे सफिक्सला ASES लागतं ना, त्यांना म्हणायचं एन्झाईम्स. त्याचा सफिक्स म्हणजे शेवटी. प्रोटीनला ब्रेक करणारे प्रोटीएजेस. ओके, त्यांनी डिस्कवर केले. आरएनए ला डायजेस्ट करणारे आरएनएजेस. बघा ASES लागले ना. ओके, अँड डिड नॉट अफेक्ट द ट्रान्सफॉर्मेशन. बघा लक्ष द्यायचं काय म्हणतोय? प्रोटीन डायजेस्टिव्ह एन्झाईम्स प्रोटीएजेस, RNA digesting enzyme RNases did not affect the transformation. So the transforming substances was neither a protein or not a RNA. And DNA digested with the DNAs did inhibit the transformation. Okay, and suggesting DNA caused the transformation. And this experiment proved that the transforming principle is the DNA. But all biologists were not convinced. समजलं नसेल तर थोडंसं इकडे या, तुम्हाला आता समजून जाईल. बघा लक्ष द्या, सिंपल आहे. आपण इथं एक्सपेरिमेंट करूया तोच वाला थोडक्यामध्ये तुम्हाला सांगतो. 3 कंडिशन आहेत. 3. आता आपल्याला जेनेटिक मटेरियल शोधायचं. आता जेनेटिक मटेरियल शोधायचं आहे आपल्याला. आता कसं शोधूया? CID सारखा सेल आहे. सेल मधलं आपण काय घेतलं? सिंपली जे फ्लुइड आहे ते सगळं फ्लुइड घेतलंय. त्याच्यामध्ये 3 घटक आहेत. किती घटक आहेत? 3. कोणकोणते घटक आहेत? पहिला तर याच्यामध्ये डीएनए असतो.
दुसरा काय असतो RNA असतो, आणि तिसरा काय असतो प्रोटीन असतो. किती घटक आहेत रे? तीन घटक आहेत. एक्सपेरिमेंट सुरू करायला आपण पहिला मी काय करतोय RNA घ्यायचं. RNA ला डायजेस्ट करणारा एक एन्झाईम टाकतो, त्याचं नाव आहे RNase. काय टाकतो? RNase टाकतो. मी RNase टाकल्यानंतर जे आता म्हणजे त्या मिक्सचर मधलं किंवा त्याच्यामधलं RNA संपून गेलं. मग हा RNase जो मिक्सर टाकलोय ते जे मिक्स आहे तो मी त्या माईसला दिला, तर तो माईस डेथ होईल की नाही? यस होतो. तर असं झालं त्या ठिकाणी त्याची झाली डेथ. त्याची काय झाली डेथ. याचा अर्थ असा आहे तुम्ही RNase काढून टाका किंवा ठेवा, डेथ तर होणार आहे. म्हणजे RNA त्याच्यावर अफेक्ट करायला का नाही. एक दुसरा प्रोटीन. ओके, आता प्रोटीनला डायजेस्ट करणाऱ्या एन्झाईमचं नाव आहे प्रोटीनेज. याचं मिक्सर कोणाला दिला? परत आपण त्या माईसला दिला, आणि परत त्या माईसची काय झाली डेथ झाली. म्हणजे याचा अर्थ असा समजला की बाबा तुम्ही RNA असो किंवा नसो त्याची डेथ होणार आहे, प्रोटीन असो किंवा नसो त्याची डेथ होणार आहे. मग आता तिसऱ्यांदा काय झालं माहितीये का? DNA घेतला आणि त्याचं एन्झाईमचं नाव होतं DNA, आणि तो त्या माईसला दिला मिक्स. आता ते DNA डिग्रेड झाला, आता DNA त्याच्यामध्ये आहे का नाही, पण मिक्स केलेलं मिक्सचर जे आहे ते माईसला दिला, तर तो माईस लाईव्ह आहे, तो मेला नाही. त्याचा अर्थ असा आहे की बाबा या ठिकाणी अफेक्ट करणारा घटक कोण आहे? DNA. म्हणजे तुम्ही DNA काढून घेतला ना, तर त्या ठिकाणी ते माईसची डेथ होणार नाही. समजायला मी काय म्हणतोय? मग आता तुम्हाला विचारलं की या तिघांमध्ये डेथ कोणामुळे व्हायला, तर तुम्ही काय सांगशाल? RNA की प्रोटीन की DNA? डेथ कोणामुळे होते? DNA मुळे होते. कशामुळे होते? DNA. म्हणजे इथं होत नाही याचा अर्थ आहे आपण तो काढून घेतला म्हणून होत नाहीये. समजायला मी काय म्हणतो? ओके, म्हणजे DNA मुळे त्याची डेथ होते. DNA काढून घेतला तर होणार नाही. मग या ठिकाणी ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल कोण असेल? ट्रान्सफॉर्मिंग युनिट कोणता असेल? DNA. ओके, समजायला म्हणजे काय होणार आहे? DNA असेल तरच त्या ठिकाणी त्या माईसची डेथ व्हावी. म्हणून जेनेटिक मटेरियल या ठिकाणी जे आपल्या सेल आहेत ना, कोणती ही R सेल आणि दुसरी कोणती सेल आहे? S सेल. मग या S सेलचा काय होतं स्वतःचा? तो DNA होता. हा DNA कसं तरी करून त्यानं कोणाला दिलं? RNA. मग तेव्हा समजले की हा DNA काय आहे? दॅट इज द जेनेटिक मटेरियल. आणि याच एक्सपेरिमेंटचं ते नाव आहे काय? मॅककार्टी, मॅक्लिओड, आणि त्यासोबत दिलेलं आहे ते कोणतं आहे? ॲव्हिल. हे तिघा जणांनी मिळून काय दिलं? हा एक्सपेरिमेंट आहे, आणि प्रूफ करून दाखवलं की बाबा DNA काय आहे? हा एक जेनेटिक मटेरियल आहे. ओके, आता इथे दिले तोच एक्सपेरिमेंट आहे मी सांगितलेला, इथे लक्ष द्या. हा रफ इन्व्हायरमेंट जो असतो ना, तो रफ इन्व्हायरमेंट म्हणजे स्ट्रेन आय. ओके, ह्याच्यामध्ये हा रफ आहे. त्याच्यानंतर हीट किल्ड स्मूथ व्हायरलेंट. त्याच्यामध्ये प्रोटीन टाकलं, माऊस काय झाला? डेड. कारण की प्रोटीन कट झालं, पण DNA तसाच होता ना. ओके, DNA टाकलं तर प्रोटीन जिवंत आहे. याचा अर्थ असा आहे की DNA गेला म्हणून तो काय झाला? जिवंत आहे. म्हणून इथे जेनेटिक मटेरियल कोण आहे? DNA आहे. DNA, डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड, इज ऍक्टेड लाईक द जेनेटिक मटेरियल. आणि ऍब्सोल्युटली हा जेनेटिक मटेरियल आहे, हे प्रूफ करून दाखवलेलं आहे या माध्यमातून. समजलं? हे दोन एक्सपेरिमेंट आले का तुम्हाला लक्षात? की DNA कसा जेनेटिक मटेरियल आहे हे समजलं आपल्याला. ओके, पुढे बघा. अँड फायनली आल्फ्रेड हर्शे, बघा नाव आल्फ्रेड हर्शे अँड मार्था चेज proved that DNA is the genetic material and not a protein by using the bacteriophages. आणि परत एकदा याच्यामध्ये योगदान आहे आपल्या या ठिकाणी हर्शे आणि मार्था केस यांचं, की त्यांनी परत एकदा प्रूफ करून दाखवलं की बाबा DNA हा जेनेटिक मटेरियल आहे, ना की प्रोटीन. प्रोटीन असो नसो त्या ठिकाणी तो स्ट्रेन किंवा सिंपली त्या माईसची डेथ होणारच आहे. म्हणजे कोणतरी वेगळाच आहे. प्रोटीन असणार आहे का? नाही. म्हणून दुसरा कोण राहिला? DNA. म्हणून त्याला म्हणतात जेनेटिक मटेरियल. म्हणजे एवढे पॉईंट तुम्हाला आले लक्षात ग्रिफिथ करून. म्हणजे यांना शोधायचं काय होतं माहितीये का? यांना शोधायचं होतं की बाबा हे ट्रान्सफर होते कोणाच्या माध्यमातून. तर त्यांना समजलं आता की बाबा कोणाच्या माध्यमातून होते? DNA. आणि केव्हा शोध लागला की बघा 1952, 100 वर्ष, 100 पण नाही 75 वर्ष, तेव्हा समजलं की बाबा जेनेटिक मटेरियल म्हणजे कोण असणार आहे? DNA असणार आहे. आता या ठिकाणी कशा पद्धतीने सांगितले तर हर्शे चेज एक्सपेरिमेंट या टॉपिक मध्ये 3 एक्सपेरिमेंट खूप महत्वाचे. पहिला ग्रिफिथचा एक्सपेरिमेंट छान पद्धतीने समजला, दुसरा तो कार्टीवाला, आणि तिसरा म्हणजे हा हर्शे आणि चेज एक्सपेरिमेंट. बघूया आता त्या एक्सपेरिमेंट मध्ये काय सांगितले.
ओके. आणि यांनी जो एक्सपेरिमेंट केला ना तो बॅक्टेरियोफेजेसवर केलाय. कोणाला केलाय? बॅक्टेरियोफेज. मग तुम्हाला प्रश्न पडतो सर बॅक्टेरियोफेजेस म्हणजे काय? काहीच नाहीये. बॅक्टेरियोफेजेस म्हणजे एखादा व्हायरस बॅक्टेरियाला इन्फेक्ट करतो ना, व्हायरस इन्फेक्टेड बॅक्टेरिया बाय द व्हायरस इज कॉल्ड ॲज द बॅक्टेरियोफेजेस. ओके. एखाद्या बॅक्टेरियाला जर व्हायरसनं अफेक्ट करत असेल तर त्याला म्हणायचं बॅक्टेरियोफेजेस. आणि याच्यावर एक्सपेरिमेंट केलेल्या व्यक्तीचं नाव आहे हार्शे आणि चेस एक्सपेरिमेंट. ओके. हार्शे अँड चेस वर्कड विथ द व्हायरसेस दॅट इन्फेक्ट द बॅक्टेरिया. म्हणलं मी असा व्हायरस तो कोणाला इन्फेक्ट करतो? बॅक्टेरिया. त्याला म्हणायचं बॅक्टेरियोफेजेस विच आर कंपोज्ड ऑफ डीएनए आणि प्रोटीन. मग तो कशापासून बनलेला असेल? व्हायरस, डीएनए आणि प्रोटीन. व्हायरस मध्ये काय सेल ऑर्गॅनिल नसतात, त्याला हात पाय असं काय आहे का? आता तुम्ही कोरोनाचा व्हायरस बघा तर हात पाय डोळे नाक असं काय होतं? काहीच नाही. त्याच्यामध्ये दोन घटक असतात, एक डीएनए आणि दुसरा प्रोटीन. दे यूज द, हे बघा महत्वाचं आहे, दे यूज द रेडिओ ऍक्टिव्ह फॉस्फरस. काय वापरलं? रेडिओ ऍक्टिव्ह फॉस्फरस. हा शब्द अगोदर एकदा आला होता माहिती आहे का? फॉस्फरस भेटलं होतं सुरुवातीला म्हणून त्याला ऍसिड म्हणलं, म्हणून त्याला म्हणले न्यूक्लिक ऍसिड. म्हणजे एवढं समजलं की बाबा न्यूक्लिक ऍसिड मध्ये कोण असते? फॉस्फरस असणार आहे. ओके. रेडिओ ऍक्टिव्ह फॉस्फरस P32 इन द मीडियम ऑफ सम व्हायरसेस अँड रेडिओ ऍक्टिव्ह सल्फर इन सम अदर्स. म्हणजे काही जणांमध्ये काय दिले? P32 दिले आणि काही जणांना काय दिले? सल्फर 35 दिले. P32 सल्फर 35, P32 सल्फर 35 हे दोन जे आहेत रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्सेस कोणाला दिले? त्या व्हायरसेसला दिले. आता बघा लक्ष द्या, एक एक घटक लक्षात ठेवायचा आहे. दे ग्रीव म्हणजे वाढवले. सम व्हायरसेस ऑन द मीडियम दॅट कंटेन रेडिओ फॉस्फरस अँड सम अदर्स मीडियम कंटेन द रेडिओ सल्फर. काही जणांना कुठं वाढवलंय? रेडिओ फॉस्फरसवर. काही जणांना कुठं वाढवलं? रेडिओ सल्फर. ओके. अँड व्हायरसेस ग्रोन इन द प्रेझेन्स ऑफ रेडिओ फॉस्फरस कंटेन. आता इथं बघा, जे व्हायरसेस रेडिओ फॉस्फरसच्या तिथं ग्रो झालेत ना त्यांच्यामधला जो डीएनए झाला तो कसा झाला? रेडिओ ऍक्टिव्ह. कारण की डीएनए मध्ये असते फॉस्फरस. मग आता त्यांना फॉस्फरस भेटलं ना तिथून, पण ते फॉस्फरस कसं होतं? रेडिओ ऍक्टिव्ह. म्हणून त्यांचा डीएनए पण कसा झाला? रेडिओ ऍक्टिव्ह झाला. एक. दुसरा, बट नॉट रेडिओ ऍक्टिव्ह प्रोटीन्स बिकॉज डीएनए कंटेन्स फॉस्फरस बट प्रोटीन्स डू नॉट. बघा हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे. सल्फर जो फॉस्फरस असतो तो कोणामध्ये असतो? डीएनए मध्ये. जर हा रेडिओ ऍक्टिव्ह असेल तर डीएनए पण कसा झाला? डीएनए पण कसा झाला? रेडिओ ऍक्टिव्ह. खूप महत्वाचं आहे. मला सांगा, सल्फर मध्ये फॉस्फरस असते का? सॉरी, प्रोटीन मध्ये फॉस्फरस असते का? नाही. म्हणजे हा डीएनए रेडिओ ऍक्टिव्ह आहे, पण इथला जो प्रोटीन आहे तो रेडिओ ऍक्टिव्ह असेल का? नो रेडिओ ऍक्टिव्ह. इथे रेडिओ ऍक्टिव्ह कोण आहे? डीएनए. आणि प्रोटीन कसं आहे? नो रेडिओ ऍक्टिव्ह. समजून जाईल, थोडंसं लक्ष द्या. सिमिलरली व्हायरसेस ग्रो ऑन रेडिओ सल्फर. आता जे सल्फरवर ग्रो झालेत ना त्यांच्या प्रोटीन मध्ये सल्फर आहे, पण डीएनए मध्ये सल्फर असेल का? नाही. म्हणून ग्रो ऑन रेडिओ सल्फर कंटेन रेडिओ प्रोटीन बट नॉट रेडिओ डीएनए बिकॉज डीएनए डज नॉट कंटेन सल्फर. प्रोटीन डज नॉट कंटेन फॉस्फरस. डीएनए डज नॉट कंटेन सल्फर. आता इथे बघा, रेडिओ फेजेस वेर अलाउड टू इन्फेक्ट. आता जे व्हायरसेस होते ना तर व्हायरसला आता खुलं सोडून दिलं. ओके. आणि काय करा म्हणजे इन्फेक्ट करायला कोणाला? ई कोलाई बॅक्टेरियाला. ग्रो ऑन द मीडियम कंटेनिंग नॉर्मल पी आणि एस. ओके. कंटेनिंग नॉर्मल पी आणि एस. ग्रो ऑन मीडियम. आता पी आणि एस नॉर्मल मीडियम आहे का? देन ॲज द इन्फेक्शन प्रोसीड द व्हायरल कोट्स वेअर रिमूव्ड. आता जे व्हायरल कोट्स म्हणजे त्यांचं व्हायरसचं जे कोट असते वरचं जे प्रोटीनचं ते काढून टाकतात. व्हायरल कोट्स वेअर रिमूव्ड विथ द हेल्प ऑफ सेंट्रिफ्यूज and bacteria which were infected by viruses they have the radioactive DNA, where radioactive indicating that DNA was material that passed from the viruses to the bacteria, and bacteria which were infected by the viruses having the radioactive sulfur protein were
not radioactive, and this indicates that proteins from the virus cells did not enter the bacteria, and DNA is therefore the genetic material that is passed from virus to the bacteria. ओके, अजून काय जणांना समजलं असेल तर आपण एक सिंपल एक चार्ट करूया, त्याच्यातून समजून जाईल. ओके, हा बॅक्टेरिया आहे. हा काय बॅक्टेरिया लक्ष द्यायचे. हे व्हायरस आहे. हे काय व्हायरस. हे बाहेरचं जे मेम्ब्रेन आहे ना, हे ग्रीन कलरचं करा, हे प्रोटीन आहे. काय प्रोटीन. प्रोटीन मध्ये काय असतं माहिती आहे तुम्हाला? प्रोटीन मध्ये कोणता रेडिओएक्टिव्ह सबस्टन्स असतो? सल्फर असतो. काय असतो? समजण्यासाठी असंच असायला असं नाही. ब्ल्यू कलर दिसतोय, हा आहे डीएनए. डीएनए मध्ये कोणता घटक असतो? फॉस्फरस. आता हे दोघं पण जण आहेत. आता हे दोघं पण जण कोणाला अफेक्ट करायले? अफेक्ट बॅक्टेरिया. बॅक्टेरियाला अफेक्ट केले. आता अफेक्ट केले बॅक्टेरियाला. मग मी आता बॅक्टेरियाला बघावं लागलं बॅक्टेरियामध्ये काय. तर मला असं समजलं बॅक्टेरियामध्ये मला भेटलं हे. तर मी काय अनुमान लावत, काय ट्रान्सफर झाला असं? डीएनए ट्रान्सफर झाला की प्रोटीन? समजायला मी काय म्हणतोय, डीएनए काय झाला? ट्रान्सफर झाला. अशा पद्धतीचा तो एक्सपेरिमेंट केला होता. कोण? हर्षे आणि चेज. सिंपल एक्सपेरिमेंट. जर त्या ठिकाणी जर सल्फर मध्ये दिसलं असतं तर काय ट्रान्सफर झालं असतं? प्रोटीन. पण इथं ट्रान्सफर काय झालंय? डीएनए. कारण की मला मध्ये काय भेटलंय? फॉस्फरस भेटलाय. ठीक आहे. हा एक्सपेरिमेंट आहे आपल्या हर्षे आणि चेज. ओके, तुम्ही व्यवस्थित वाचा, तुम्हाला समजून जाईल. आणि दिस इंडिकेट दॅट द प्रोटीन फ्रॉम द व्हायरसेस मध्ये होतं का ते? दॅट डिड नॉट एंटर द बॅक्टेरिया. पण डीएनए होता ना, म्हणून डीएनए इज देअर फॉर द जेनेटिक मटेरियल दॅट इज पास्ड फ्रॉम व्हायरस टू द बॅक्टेरिया. मग अजून एक आता तोच एक्सपेरिमेंट तुम्हाला आठवतो. तर मला सांगा, व्हायरस पासून, आता हे जे आपण व्हायरस काढलं ना, त्या व्हायरस पासून बॅक्टेरियाच्या मध्ये कोण गेलं? म्हणून डीएनए ला काय म्हणतात? जेनेटिक मटेरियल. ओके, हे एक्सपेरिमेंट आहे हर्षे आणि चेसचा. इन अदर वर्ड्स, समटाइम्स आफ्टर इन्फेक्शन रेडिओएक्टिव्ह फॉर द फॉस्फरस अँड सल्फर वॉज टेस्टेड. ओनली रेडिओएक्टिव्ह फॉस्फरस वॉज फाउंड. ओके, कारण की डीएनए च्या मध्ये आहे ना, म्हणून इनसाइड द बॅक्टेरिया दॅट इंडिकेट डीएनए इज द जेनेटिक मटेरियल. तोच एक्सपेरिमेंट इथं आहे तुमच्या इथं. हा बॅक्टेरियोफेज आहे. सल्फर प्रोटीन. सल्फर प्रोटीन मध्ये जातो का रे? कोण जातो? फॉस्फरस. म्हणजे आपलं खालची डायग्राम मध्ये आपल्यामध्ये तुम्हाला काय माहिती आहे का? इथं फॉस्फरस भेटत. फॉस्फरस डिटेक्टेड इन अ सेल. आणि फॉस्फरस कोणामध्ये असतो? डीएनए. म्हणून त्याला म्हणतात डीएनए इज द जेनेटिक मटेरियल. हा आहे हर्षेचे एक्सपेरिमेंट. मी अशा पद्धतीने सांगण्यापेक्षा तशा पद्धतीने सांगितलं. ठीक आहे, समजून घ्यायचं. पुढे बघा, इथपर्यंत तुम्हाला काय अडचण? मग 3 एक्सपेरिमेंट आपण कोणकोणते बघले? थोडक्यात जर रिव्हिजन म्हटलं, 3 एक्सपेरिमेंट बघले आपण. 3. त्यातला पहिला जो एक्सपेरिमेंट होता सोपा होता, ग्रिफिथ. मला वाटतं सगळ्यात सोपा ग्रिफिथचा एक्सपेरिमेंट. उंदराला मारायचं, माईस मारू नये. पण तुम्हाला सांगू काय, चौथ्या स्टेपलाच मारते. फर्स्ट, सेकंड, थर्डला मारते का? थर्ड मध्ये पण जाते ना देत. येस दिल्यानंतर, आणि हिट किल्ड येस, आणि आर दिल्यानंतर पण देत होते. माईस मारू नये म्हणजे ग्रिफिथ. दुसरा कोण आहे? हे 3 जण आठवते? यांचा कोणता एक्सपेरिमेंट होता? डीएनए ट्रान्सफर. डीएनए ट्रान्सफर कशा पद्धतीने होते किंवा जेनेटिक मटेरियल काय आहे, पण ग्रिफिथवरच यांचा एक्सपेरिमेंट डिपेंड होता. कशावर डिपेंड होता? ग्रिफिथवरच. आणि तिसरा जो एक्सपेरिमेंट आपण आता बघलाय तो म्हणजे कोणाचा होता? हर्षे.
या ठिकाणी त्यांनी रेडिओ ऍक्टिव्ह फॉस्फरस आणि सल्फरचा वापर केला. तर फॉस्फरस मध्ये भेटलं तर जेनेटिक मटेरियल आहे. आणि हे तिघा जणांचा एक्सपेरिमेंट आहे ना, कोणता वाला तो थोडासा एक मिनिट बघा. हार्शेटचे एक्सपेरिमेंट बघलं, हा वाला एक्सपेरिमेंट. याला डीएनए ट्रान्सफॉर्म्स बॅक्टेरिया, याच्यामध्ये त्यांनी एन्झाईम वापरले. त्या वापरलं एन्झाईम. हे महत्वाचं आहे. आणि तुम्हाला सांगतो थेअरीच्या पेपर मध्ये या तिघांपैकी एक एक्सपेरिमेंट लिहिण्यासाठी आहे. फॉर रायटिंग एक्सप्लेन ग्रिफिथ एक्सपेरिमेंट, सिंपल डायरेक्ट असाच क्वेश्चन. किंवा एक्सप्लेन हार्शेटचेज एक्सपेरिमेंट, किंवा एक्सप्लेन 3 जणांचा एक्सपेरिमेंट, तेव्हा ओके हे ना येऊ शकतो. आता पुढचा जो घटक बघायचा आपल्याला तो म्हणजे आता बघायचं डीएनए पॅकेजिंग. आता काय बघायचं आपल्याला, डीएनए पॅकेजिंग कशा पद्धतीने होते बघा. लेंथ ऑफ द डीएनए डबल हेलिक्स मॉलिक्यूल. तुम्हाला एवढं तर समजलं असेल की जो डीएनए असतो तो डबल हेलिक्स असतो. असा असतो का रे डीएनए, कसा असतो, डबल हेलिक्स. ओके. लेंथ ऑफ द डीएनए डबल हेलिक्स मॉलिक्यूल इन अ टिपिकल मॅमेलियन सेल इज अप्रॉक्सिमेटली, किती मीटरचा असतो, 2.2 मीटर लांब. किती, 2.2 मीटर लॉंग असणार आहे. अँड दिस कॅन बी वर्क ओके. अप्रॉक्सिमेट साइज ऑफ द टिपिकल न्यूक्लियस. आता न्यूक्लियसची जी साइज असते अप्रॉक्सिमेटली 10 to the power -6. अँड इन हाऊ, आता 2.2 मीटर एवढा लांब असणारा आपला डीएनए कशा पद्धतीनं 10 to the power -6 एवढी लहान साईज असणाऱ्या सेलच्या न्यूक्लियस मध्ये राहतोय ना, याला म्हणतात पॅकेजिंग. बरोबर पॅकेजिंग केलं. मोठ्यातली मोठी वस्तू सुद्धा आपण प्रॉपर पॅक केली की आपल्या बॅग मध्ये बसते की नाही, बॅग मध्ये बसते की नाही. खूप जास्त आपले कपडे येतात 10-15 आणि आपल्या बॅग मध्ये टाकायचे, असं भरल्यानं बसतात का ते, त्याला बरोबर पॅक करावं लागते, त्याला बरोबर घडी मारावं लागते. तसंच इथे डीएनए ला बरोबर पॅक करावं लागते तेवढ्या छोट्याशा न्यूक्लियस मध्ये मावण्यासाठी. म्हणून काय आता या ठिकाणी आपल्याला बघायचे डीएनए पॅकेजिंग. ओके. मग तुम्हाला दोन गोष्टी माहित पाहिजे, 2.2 मीटर आणि दुसरी गोष्ट आहे 10 to the power 6 मीटर. ओके. अँड हाऊ दिस लॉंग डीएनए मॉलिक्यूल कॅन बी देन अकोमोडेट. अकोमोडेट म्हणजे कशा पद्धतीने त्याच्यामध्ये मावेल इन सच अ स्मॉल न्यूक्लियस. इट देअरफॉर मस्ट बी अ कंडेन्स्ड कॉइल्ड, म्हणजे आता त्याला काय करावं लागेल, स्वतःला एकदम कंडेन्स्ड व्हावं लागेल. ओके. त्यासोबत काय व्हावं लागेल, कॉइल व्हावं लागेल, कॉइल. ओके. आणि त्यासोबतच सुपर कॉइल टू फिट इनसाइड द स्मॉल न्यूक्लियस. जर आपण रील आणल्या, रील ओके माहिती आहे ना, दोरी, आणि असं लांब करून ठेवतो म्हणलं किती जागा वापरते, खूप जास्त. पण त्याला आपण असं गुंडाळून ठेवतात, जवळ आणून सोडतात, सुपर कॉइल करतात किंवा त्याला कंडेन्स्ड करतात, तर ती कमीत कमी जागेमध्ये काय होईल, फिट होऊन जाईल. त्याला म्हणायचं पॅकेज, पॅकेजिंग ऑफ द डीएनए. ओके. डन. इथपर्यंत कोणाला काय अडचण, मी व्यवस्थित पद्धतीने सांगतोय. मी हे क्विक लेक्चर आहे म्हणून मी जास्त एक्सप्लेन करणार नाही, जेवढ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत तिथंच सांगतोय. ओके. आता पुढचा जो घटक असणार आहे तो म्हणजे पॅकेजिंग इन अ प्रोकॅरियोटिक्स. ओके. प्रोकॅरियोटिकचं न्यूक्लियस आणि युकॅरियोटिकच्या न्यूक्लियस मध्ये जमीन आसमानचा फरक असतो, बराच फरक असतो. प्रोकॅरियोटिक मध्ये आपल्याला पॅकेजिंग बघायची आहे. इन अ प्रोकॅरियोटिक्स लाईक डाटा. प्रोकॅरियोटिक म्हणलं की तुमच्या डोळ्यापुढे एक बॅक्टेरिया आला पाहिजे, त्याचं नाव काय, ई कोलाई, इचरिया कोलाई. आणि याची सेलची साईज ही ऑलमोस्ट 2.3 मायक्रॉन असते. अँड दे डू नॉट हॅव वेल ऑर्गनाइज्ड न्यूक्लियस. ऑलरेडी जर प्रोकॅरियोटिक म्हणलं त्यांचं न्यूक्लियस डेव्हलप आहे का, नाही, दे आर नॉट वेल डेव्हलप्ड अँड इट इज विदाउट द न्यूक्लिअर मेम्ब्रेन. आता डेव्हलपमेंट म्हणजे काय, जर त्यांना न्यूक्लिअर मेम्ब्रेन असेल तर त्याला म्हणायचं युकॅरियोटिक, आणि जर त्याला न्यूक्लिअर मेम्ब्रेन असणार नाहीये तर त्याला म्हणायचं प्रोकॅरियोटिक. ओके. इट इज विदाउट न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड न्यूक्लिओलस. ठीक आहे. आता जी प्रोकॅरियोटिक असतात ना त्यांच्यामध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन नसते आणि न्यूक्लिओलस नसते, लक्षात ठेवायचं. आणि जे युकॅरियोटिक असतात ना, युकॅरियोटिक म्हणजे फुल्ली डेव्हलप्ड सेल आहे आणि त्याचं न्यूक्लियस पण फुल्ली, त्याच्यामध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन असते, न्यूक्लिओलस असतात, बऱ्याच गोष्टी असतात. म्हणजे कोणत्या गोष्टी आहेत, विदाउट न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि विदाउट न्यूक्लिओलस. आणि न्यूक्लिओइड, आता जो न्यूक्लिओइड असतो तो कसा असतो, स्मॉल एकदम छोटस, आणि त्यासोबत तो कसा आहे, सर्क्युलर आणि हायली फोल्डेड आहे आणि नेक्ड रिंग असतं. म्हणजे डीएनएच उघडा असतं, सिंपली डीएनएच उघडा असतो. आपला युकॅरियोटिक सेल मधला डीएनए कसा असतो, पॅक केलेला असतो व्यवस्थित. त्यांचा असणार आहे का, नाही. डीएनए विच इज द that is 1100 मायक्रॉन लॉंग इन अ पेरीमीटर अँड कंटेनिंग अबाउट, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही. फक्त एक गोष्ट इथं लक्षात ठेवायची, न्यूक्लिओइड हा प्रोकॅरियोटिक मध्ये असतो. न्यूक्लिओइड कोणामध्ये असतो, प्रोकॅरियोट. अंडर डेव्हलप्ड न्यूक्लियस इज कॉल्ड एज अ न्यूक्लिओइड. म्हणजे ज्या न्यूक्लियसची चांगली डेव्हलपमेंट झाली नाही त्याला म्हणायचं न्यूक्लिओइड. आणि न्यूक्लिओइड कोणामध्ये असते,
प्रोकॅरियोटिक मध्ये. मग त्या न्यूक्लियोइडच्या मध्ये आपला नेक्ड डीएनए असतो, उघडा डीएनए म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, नेक्ड डीएनए. ओके, आता इथं मीटर मध्ये लक्षात ठेवा, 1.1 मिलीमीटर. Nucleus is to be fitted or the packaged into a cell which is hardly 2-3 micron long. Hence the negatively charged. हा, तुम्हाला जर विचारलं की बाबा डीएनएच्या वर कोणता चार्ज असतो, तर कोणता चार्ज लक्षात तुम्ही? निगेटिव्ह. लक्षात नसेल तर मध्ये बघायचं. एन म्हणजे काय? निगेटिव्ह. डीएनए वर कोणता चार्ज असतो? निगेटिव्ह चार्ज असतो. आणि हा कसा असतो? सर्क्युलर आहे. सर्क्युलर का? कारण की त्याची साईज कमी व्हावा. जर एखादी दोरी आपण घेतली असं लांब केलं, साईज लांब होते, पण त्याला सर्क्युलर करा बरं, काय होते? त्याची साईज कमी होते. ओके, reduced to 30 micrometer. Diameter becomes unfolded and looping. Loop म्हणजे गोल गोल करणे. ओके, हे काही लक्षात ठेवू नका, जे पॉइंट आहे ते बघा. आता इथं काय झालं बघा, इथं लूप्स तयार होले, फोल्डिंग तयार होले, फोल्डिंग. आता हे फॉर्मेशन ऑफ द लूप यासाठी असिस्टेड कोण करते माहिती आहे का? आरएनए कनेक्टर्स. कोण काम करतात? आरएनए कनेक्टर्स. इन अ प्रोकॅरियोटिक डीएनए loops are formed by assisted or the formed by the RNA connectors. लक्षात ठेवा, हे CET चा क्वेश्चन आहे, हे रिगण आहे. RNA connectors. Each domain is a further coil. प्रत्येक गोष्ट कॉइल होते, फक्त कॉइल नाही होत, सुपर कॉइल होतात, and therefore reducing the size down to the 2 micron in a diameter. And this coiling म्हणजे काय? Packaging is assisted by the DNA वर कोणता चार्ज? मग आता या ठिकाणी निगेटिव्हला कॉइल करण्यासाठी कोण पाहिजे? पॉझिटिव्ह वाला. पॉझिटिव्ह कोण असते बघा? इज असिस्टेड बाय पॉझिटिव्हली चार्ज्ड HU. HU म्हणजे हिस्टोन लाईक डीएनए बाइंडिंग प्रोटीन. आता हा जो HU आहे ना, हा असतो प्रोकॅरियोटिक सेल मध्ये. हिस्टोन नाही येतो, हिस्टोन लाईक आहे, हिस्टोन सारखा आहे. हिस्टोन जो असतो तो युकॅरियोटिक मध्ये असतो. प्रोटीनचं नाव आहे हिस्टोन म्हणजे काय? प्रोटीन. हिस्टोन लाईक डीएनए बाइंडिंग प्रोटीन HU. That proteins and enzymes like the DNA gyrase. कोणते एन्झाइम आहे? DNA gyrase and DNA topoisomerase first. बघा, एक एक गोष्ट लक्षात ठेवा बेटा, मग सिंपल आहे. काय आहे? HU असते, त्यासोबत DNA gyrase असतो, त्यासोबत DNA topoisomerase first असतो. आणि हे कशासाठी काम करतात? त्याला डीएनए ला सुपर कॉइल करण्यासाठी. पण कोणामध्ये? प्रोकॅरियोटिक सेलच्या डीएनए मध्ये. ओके, आलं का इथपर्यंत लक्षात? काय काय गोष्टी आहेत वाटलंच मी परत एकदा अंडरलाईन करून सांगतो, महत्वाचा पॉइंट आहे. प्रोकॅरियोटिक सेल, ई कोलाई, न्यूक्लियोइड, नेक्ड रिंग ऑफ डीएनए, एवढं. त्याच्यानंतर निगेटिव्हली चार्ज डीएनए. त्याच्यानंतर आहे आपले लूप फॉर्म होतात. काय फॉर्म होतात? लूप्स फॉर्म होतात. लूप फॉर्म होण्यासाठी डीएनए कनेक्टर्स मदत करतात. कोण मदत करते? आरएनए कनेक्टर्स मदत करतात. त्याच्यानंतर काय होणार आहे? त्या ठिकाणी HU नावाचा एक पॉझिटिव्हली प्रोटीन येणार आहे, जो पॅकेजिंग साठी मदत करणार आहे. कोणता प्रोटीन? HU, हिस्टोन लाईक प्रोटीन. ओके, त्यासोबत काही एन्झाइम आहेत, त्याच्यामध्ये डीएनए गायरेज नावाचा एक एन्झाइम आहे, आणि त्यासोबत डीएनए टोपोआयसोमरेज. कोणता एन्झाइम आहे? फर्स्ट. तुम्ही म्हणता प्रोकॅरियोट मध्ये तर डीएनए पसरलेला असते इकडे तिकडे, मग त्यांना सुपर कॉइल करायचं काय? डीएनए पसरलेला असतो असं म्हणलं मी. ऐका ना, लक्ष द्या. कोणती बी सेल असू द्या, डीएनए हा कंडेन्स्ड असतो. कोणती पण सेल, प्रोकॅरियोटिक असू द्या की युकॅरियोटिक सेल असू द्या, मी डीएनए इन प्रोकॅरियोटिक हा उघडा असते असं म्हणतो, ओपन असतो, ना की पसरलेला. पसरलेला म्हणजे असं कॉइल झालं, आपले रील असते बघा, फेकून दिल्यासारखं. पण आपल्याला त्याचं जेव्हा काम असते तेव्हा आपण त्याला काय करतात? गुंडाळतात. जेव्हा यांना सेल डिव्हिजन करायचं असते ना, जेव्हा यांना कॉपी तयार करायची असते ना, रिप्लिकेशन करायचं असते ना, तेव्हा ते काय होतात? एकमेकांसोबत कॉइल होतात आणि ते पुढे फंक्शन चालतात. ठीक आहे, पुढे त्याचं अजून उत्तर भेटल. समजलं का? प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक फक्त फरक लक्षात ठेवा. आणि त्याच्यामध्ये न्यूक्लियस असं फेकून दिल्यासारखं नसते बरं. न्यूक्लियस मधलं डीएनए आरएनए ते असतात कॉइल पोझिशन मध्ये, कारण की त्यांना कमी जागा पाहिजे, सुपर कॉइल. नाही, ते एन्झाइम लक्षात ठेवायचे आहे तुम्हाला. आता इथे बघा, अभी समज में आता है, अभी ठीक करते तुम्हाला. सर्क्युलर आहे, फोल्ड आहे का इथे? कुठं? अनफोल्डेड क्रोमोझोम. लक्षात ठेवा, इथे काय करा? फोल्डेड क्रोमोझोम. आता फोल्ड झाली बघा, हे चित्र नाहीये, नाहीतर लगेच घरी गेले काढशाल हातावर. फोल्डेड क्रोमोझोम. ऍक्च्युअली किती लूप्स आहेत इथं? 40 ते 50 लूप्स. म्हणजे इथं आरएनए काम करायला, लूप्स तयार करण्यासाठी आरएनए कनेक्टर्स काम करतो. कोण काम करतो? आरएनए कनेक्टर्स. ठीक आहे, आता लूप फॉर्म झालं.
आता इच लूप इज इंडिपेंडेंटली सुपर कॉईल, म्हणजे स्वतःची लूप जी असते ना, म्हणजे एक लूप ते स्वतः पण बाजूला असे छोटे छोटे लूप तयार करते. त्यांना खूप कॉईल व्हायचं ना, कंडेन्स व्हायचं म्हणून. त्याच्यानंतर सी सुपर कॉईल फोल्डेड क्रोमोझोम. पुढे त्यानंतर काय झालं आता पुढे, आता इथं पुढे ब्रेकडाऊन होत असेल तर आरएनए क्लिवेज. इथं डबल डबल आहे, पण इथं काय झालं, सिंगल झालं बघा. ओके, आरएनए क्लिवेज म्हणजे ब्रेक केले त्याला, हे लक्षात. पार्शियल डीएनए डायजेशन, पार्शियल आरएनए डायजेशन, नेक्ड डीएनए फक्त लक्षात ठेवा. आणि इथे डी नंबरची डायग्राम बघा, इथे काय म्हणते, पार्शियली अनकॉइल्ड. बघा अर्धा भाग अनकॉइल्ड आहे आणि बाकीचा भाग कॉइल्ड आहे. आणि अशा पद्धतीने यांच्यामध्ये पॅकेजिंग होते प्रोकॅरियोट्स मध्ये. फक्त एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं बाबा, याच्यामध्ये मी जे घटक अगोदर सांगितले ना ते घटक तुम्हाला लक्षात ठेवायचे. ओके, आणि इथं काय फक्त सांगितले की बाबा फोल्डेड क्रोमोझोम आहे, सर्क्युलर होता, अनफोल्डेड होता, त्यानंतर लूप मध्ये कन्वर्जन झालं, लूप मध्ये सुपर कॉईल झाले, प्रत्येक लूप इंडिपेंडेंटली कॉईल व्हायला चालू झाली. ओके, आणि काही कॉईल झाले आणि काही तसेच राहिले. असं पार्शियली अनकॉइल्ड क्रोमोझोम्स. आणि हे लक्षात ठेवा, पार्शियली अनकॉइल्ड क्रोमोझोम्स आर प्रेझेंट इन डॅश इन अ प्रोकॅरियोटिक न्यूक्लियस. आपण लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला समजलं एवढं? काय अडचण नाही. आता हा एक पॉईंट बघूया. आता इथं पॅकेजिंग बघायची कोणामधली, युकॅरियोटिक. ओके, थेरीच्या पेपरला क्वेश्चन येतो बरं, एक्सप्लेन पॅकेजिंग ऑफ अ डीएनए इन अ प्रोकॅरियोटिक न्यूक्लियस. सरळ जेवढे पॉईंट सांगितलं तेवढे तुम्हाला लिहायचे असतात. आता आपल्याला बघायचं युकॅरियोटिकच्या न्यूक्लियस मध्ये डीएनए कशा पद्धतीने पॅकेजिंग होते. मला सांगा बरं, सोपं असेल की अवघड असेल? अवघड असते. युकॅरियोटिक सेल म्हणजे फुल्ली डेव्हलप्ड आहे ना, मग याचं कॉम्प्लिकेशन असतील. प्रोकॅरियोटिक म्हणजे सिंपल सिंपल. अरे बघा ना, 2च पॅराग्राफ दिले, म्हणजे ते सोपं होतं. हे काय होणार आहे, अवघड. म्हणून लक्ष देऊन ऐकायचं. ठीक आहे, आता युकॅरियोटिक शो वेल ऑर्गनाइज्ड न्यूक्लियस. पहिलंच वाक्य बघा, युकॅरियोटिक सेलचं जे न्यूक्लियस असतं ते कसं एकदम वेल ऑर्गनाइज्ड आहे, फुल्ली डेव्हलप्ड आहे. ओके, मग याला स्वतःच काय आहे, न्यूक्लियर मेम्ब्रेन आहे. त्यासोबत त्याचं स्वतःच काय आहे, न्यूक्लिओलस आहे. तिथं न्यूक्लिओइड होता, तिथं काय होतं, न्यूक्लिओइड. ओके, त्याच्यासोबत थ्रेड लाईक मटेरियल इन द फॉर्म ऑफ क्रोमोझोम होते. थ्रेड लाईक म्हणजे दोरी सारखे दिसणार आहे. आणि इन द क्रोमोझोम, क्रोमोझोमच्या मध्ये कोण आहे, डीएनए इज द असोसिएटेड विथ द हिस्टोन, आणि त्यासोबतच नॉन हिस्टोन प्रोटीन. आणि तिथं कोणते प्रोटीन होते रे, यस, हिस्टोन लाईक प्रोटीन होते. ते झालं प्रोकॅरियोटिक. पण हिस्टोन प्रोटीन कोणामध्ये असतो, युकॅरियोटिक. नॉन हिस्टोन प्रोटीन कोणामध्ये असतो, युकॅरियोटिक मध्ये. as was reported by the R. Kornberg. ओके, कॉर्नबर्ग नावाच्या सायंटिस्टने सांगितली बाबा त्यांच्यामध्ये हिस्टोन नॉन हिस्टोन प्रोटीन असतात इन 1974. तेव्हा सांगितलं 1974. आपण नव्हते तेव्हा. द ऑर्गनायझेशन ऑफ द डीएनए इज मच मोर कॉम्प्लेक्स. बघा आता विचारलेलं, डीएनएचं ऑर्गनायझेशन कसं आहे मुलांना, कॉम्प्लेक्स. कोणामध्ये असणार, युकॅरियोटिक मध्ये. डिपेंडिंग अपॉन द अबंडन्स ऑफ अमायनो ऍसिड. हे कशावर फरक ठरते बघा, डिपेंडिंग म्हणजे ठरतंय कोणावर, किती अमायनो ऍसिड प्रेझेंट आहे. आता डीएनए मध्ये काय असतात, न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स असतो. न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स आपल्याला काय सांगतो, अमायनो ऍसिड कसे तयार करायचं हे त्याच्यामध्ये पुट केलेलं असतं. म्हणजे किती अमायनो ऍसिड रेसिड्यू आहे त्याच्यामध्ये, त्यासोबत विथ चार्ज्ड साइड चेन्स किती आहेत. A protein acquires its charge and histone are the proteins that are rich in a lysine. खूप महत्त्वाचं वाक्य आहे. हिस्टोन मध्ये कोणते प्रोटीन असतात, आणि आर्जिनाइन. ओके, लायसिन आणि आर्जिनाइन रेसिड्यू असतात. हिस्टोन प्रोटीन ऑफ डीएनए कन्सिस्ट ऑफ लायसिन अँड द आर्जिनाइन रेसिड्यूज अँड बोथ दिस अमायनो ऍसिड. आता दोघं पण अमायनो ऍसिड आहेत. बोथ दिस अमायनो ऍसिड्स रेसिड्यू आर बेसिक अमायनो ऍसिड. हे बेसिक अमायनो ऍसिड आहेत कोणते, लायसिन आणि लक्षात ठेवा ना, लायसिन आणि आर्जिनाइन बेसिक अमायनो ऍसिड आहेत. आणि ते कॅरी. मग हिस्टोन प्रोटीनवर कोणता चार्ज असतो, डीएनए वर कोणता चार्ज असतो, लक्षात ठेवा, बोला थोडं. ओके, विथ देम सो हिस्टोन्स आर अ सेट ऑफ पॉझिटिव्हली चार्ज्ड बेसिक प्रोटीन्स अँड हिस्टोन प्लस प्रोटामाइन. कारण की त्याच्यामध्ये अमाइन्स आहेत ना, बेसिक अमाइन्स आहेत. त्याच्यामध्ये लायसिन आहे, त्याच्यामध्ये आर्जिनाइन आहे ना, आर्जिनाइनच आहे ना. ओके, हे अँड दिस हिस्टोन ऑर्गनाइज देमसेल्व्स टू मेक अ युनिट ऑफ 8 मॉलिक्युल्स नोन ॲज द हिस्टोन ऑक्टामर. कोणता मर, ऑक्टामर. म्हणजे अशा पद्धतीने हिस्टोन ऑक्टामर. कसे तुम्हाला 8 दाखवतो, 1 2 3 4 5 6 7 आणि समाप्त 8 ऑक्टामर आहेत. त्यांची नावं पण बघायची दिलेली आपल्याला. H2A, H2B,
H4 H3 मागे पण असतात, ठीक आहे. आणि H1 हिस्टोन. आता इथं काय झालंय, हा जो तुम्हाला दिसायला ना रेड कलरचा, इथून गोल फिरत आला बघा इथं, हा आहे DNA. ओके, आपल्याला रील गुंडाळायची असेल तर आपण त्याच्यामध्ये काहीतरी ठेवतो, पेन ठेवलं, रील घेतलं, ते जे ठेवलेला भाग आहे तो म्हणजे कोणता प्रोटीन आहे, हिस्टोन. कोणता चार्ज आहे तो, पॉझिटिव्ह. डीएनए गुंडाळतो तो कोणता चार्ज आहे, निगेटिव्ह. समजाले. मग कोणाच्या भोवती डीएनए गुंडाळून असतो, डीएनएच्या, सॉरी हिस्टोनच्या. हिस्टोन कोणता चार्ज आहे, पॉझिटिव्ह. किती मर आहे, ऑक्टामर आहे. आणि हिस्टोन प्रोटीन सोबत दुसरं कोण असते माहिती आहे का, देयर इज द प्रेझेन्स ऑफ प्रोटामाइन. काय प्रेझेंट असते, प्रोटामाइन. याला म्हणलंय ऑक्टामर ऑफ हिस्टोन. आणि यालाच नाव आहे न्यूक्लिओझोम. ओके, याला काय म्हणते, न्यूक्लिओझोम म्हणजे डीएनए प्लस हिस्टोन, दे आर कॉल्ड एज द न्यूक्लिओझोम. असे अनेक तयार होतात आणि क्रोमॅटिड तयार होते, न्यूक्लिओझोम तयार होते. तो बराच पॉईंट आहे. न्यूक्लिओझोम पासून क्रोमॅटिड, क्रोमॅटिड पासून क्रोमोझोम तयार होतात. ठीक आहे, एवढं समजलं. मग किती मर असतात, ऑक्टामर असतात. लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. पुढे बघा आता. The negatively charged helical DNA is wrapped म्हणजे गुंडाळलं. Okay, wrapped around the positively charged histone octamer and forming the structure known as the nucleosome. आणि कोणतं स्ट्रक्चर तयार केलंय, न्यूक्लिओझोम. न्यूक्लिओझोम मध्ये दोन घटक येतात, एक तर डीएनए येतोय आणि दुसरा काय येतोय, हिस्टोन प्रोटीन येतोय. आणि हिस्टोन प्रोटीन मध्ये काय येतात, दोन गोष्टी येतात, एक तर हिस्टोन आणि दुसरा प्रोटामाइन. प्रोटामाइन मध्ये दोन घटक, दोन अमाइन्स येतात. एल म्हणजे लायसिन, A म्हणजे अर्जिनिन. ओके, and the nucleosome core is made up of two molecule of each of a four type. आता यांचं जे कोर आहे ना, सेंटरचा भाग, तो बनलेला असतो किती मॉलिक्यूल पासून, 4. त्याच्यामध्ये बघा A B, H2A, H2B, H3, H4, 4 आपल्याला बनलाय. 4 जणांपासून द कोर ऑफ हिस्टोन प्रोटीन बनलेला असतो. मग तो H1 जो असतो ना, तो प्रोटीन बाइंड्स द डीएनए. प्रोटीन आता H1 नावाचा जो आहे तो काय करतोय, डीएनए ला डायरेक्ट जोडून असतो, थ्रेड वेअर इट एंटर्स, अराइव्ह अँड लिव्स द न्यूक्लियोसोम. बघा, पहिल्यांदा डीएनए ला पकडणारा व्यक्ती कोण, याचे 4 भाग पडतात, H1A, H2B, H1 आणि H1 आहे ना, H3 आणि H4. ओके, त्यासोबत याच्यातला H1 जो आहे तो काय करतो, डीएनए ला बाइंड करण्याचं काम करतो सुरुवातीला. ठीक आहे, हा पॉइंट इथे लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. ओके, आणि वन न्यूक्लियोझोम. आता एक न्यूक्लियोझोम, न्यूक्लियोझोम म्हणजे की तुम्हाला आठवलं पाहिजे हिस्टोन प्लस डीएनए. ओके, वन न्यूक्लियोझोम अप्रॉक्सिमेटली कंटेन्स 200 बेस पेअर अँड डीएनए हेलिक्स वाउंड अराउंड, म्हणजे त्याच्यामध्ये 200 बेस पेअर असतात एका न्यूक्लियोझोम मध्ये. अँड अबाउट 146 पेअर आर लॉंग सेगमेंटेड ऑफ द डीएनए रिमेन्स प्रेझेंट इन इच न्यूक्लियोझोम. ओके, 200 आणि 146 लक्षात ठेवा. न्यूक्लियोझोम्स इथं महत्वाचं आहे. न्यूक्लियोझोम्स आर द रिपीटिंग युनिट्स ऑफ द क्रोमॅटिन. क्रोमॅटिनचे रिपीटिंग युनिट कोण असतात, न्यूक्लियोझोम असतात. आणि विच आर थ्रेड लाईक, कलर्ड असतात. बॉडीज प्रेझेंट इन द न्यूक्लियस अँड दिस लुक लाईक द बीड्स ऑन द स्ट्रिंग. बीड्स ऑन द स्ट्रिंग म्हणजे काय माहिती तुम्हाला, गाठी. आपण प्रत्येकाला गाठी बांधून देतो ना, त्याला म्हणायचं अशा गाठ्या दिसतात तुम्हाला. न्यूक्लियोझोम तुम्हाला त्याच्यावर कशा पद्धतीने दिसणार आहे का. अँड वेन ऑब्झर्व अंडर द इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप डीएनए हेलिक्स, आता किती बेस पेअर असतील, 200 बेस पेअर असणार आहे. दॅट रॅप अराउंड द हिस्टोन ऑक्टामर. आणि 1 3/4 टर्म्स मध्ये असतात. आणि 6 सच न्यूक्लियोझोम गेट कॉइल्ड. आता बघा, 6 सच न्यूक्लियोझोम, 6 न्यूक्लियोझोम. आता आपण एक बघलाय, तसे किती, 6. हे काय होतात, कॉइल. अँड देन फॉर्म द सोलेनॉइड, लुक्स लाईक द कॉइल्ड टेलिफोन वायर, लाईक दिस. याला म्हणतात सोलेनॉइड. याच्यामध्ये किती गाठा असतात म्हणजे, 6. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. खरतर एक असं समजलं. म्हणजे 6 न्यूक्लियोझोम पासून एक कॉइल तयार होते. त्या कॉइलला म्हणले सोलेनॉइड कॉइल. त्याला काय म्हणले, सोलेनॉइड कॉइल. ओके,
and the chromatin is packed to form the solenoid structure of a 30 nanometer diameter and further supercoil tends to form the looped structure called as the chromatin fiber. नंतर काय तयार होतो? क्रोमॅटिन फायबर तयार होतो. बघा लक्ष द्या, कुठून कुठं चाललंय आपण काय चालू केलं होतं? डीएनए बघलाय, डीएनए नंतर हिस्टोन आलं, टॅग झालं, त्याच्यानंतर न्यूक्लियोझोम तयार झाला, न्यूक्लियोझोम पासून सोलेनॉइड स्ट्रक्चर तयार झालं, आता सोलेनॉइड स्ट्रक्चर पासून क्रोमॅटिन फायबर तयार झाला. आता पुढे विच फर्दर कॉईल, आता क्रोमॅटिन फायबर परत काय होणार आहे? कॉईल होणार आहे, कंडेन्स होणार आहे आणि क्रोमोझोम तयार होणार. क्रोमॅटिन तयार होतात, त्याच्यानंतर काय तयार होतं? क्रोमोझोम. अँड द पॅकेजिंग ऑफ क्रोमॅटिन at the higher level need additional set of a protein, they are called as a non-histone protein. त्याला दुसरं एक नाव आहे क्रोमोझोमल प्रोटीन्स म्हणतात, त्याला NHC म्हणतात. ओके, म्हणजे हिस्टोन प्रोटीन सोबत त्यांना दुसरं काय लागले? नॉन हिस्टोन प्रोटीन लागले. बघा प्रोकॅरियोटिक सेलचं सिंपल होतं, काय टेन्शन होतं का? नाही, पण युकॅरियोटिक सेल मध्ये काय थोडासा कॉम्प्लेक्सिटी जास्त असणार आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे आहे पॉइंट. आणि इथे आपण एक डायग्राम बघूया, त्यानंतर थांबूया. हे रिअल मध्ये आहे. क्रोमॅटिन शोइंग द बेड्स ऑन द स्ट्रिंग, गाठा बांधल्यासारखं. इथे बघा हे दिसाल, हे काय? न्यूक्लियस गाठ बांधल्यासारखं, त्याला म्हणतात क्रोमॅटिन शोइंग द बेड्स ऑन द स्ट्रिंग. डीएनए बाउंड, आता हा हिस्टोन प्रोटीन आहे, बाउंड झाला. असे किती येते? त्याच्याकडे 6 येतात आणि काय तयार करतात? सोलेनॉइड स्ट्रक्चर तयार करतात. ठेवता झालं? ओके. क्रोमॅटिन फायबर स्ट्रेच्ड ड्युरिंग द प्रिपरेशन ऑफ इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, ते समजण्यासाठी त्यांना स्ट्रेच केले, ताणले गेले अशा पद्धतीने. ओके, आता इथे लक्षात ठेवा, लिंक्ड डीएनए वेरिंग लेंथ 144 न्यूक्लियोटाइड. इथं किती क्रोमोझोम न्यूक्लियोझोम असतात? 146. म्हणजे हाऊ मेनी न्यूक्लियोझोम्स आर प्रेझेंट इन अ न्यूक्लियोझोम कोअर, तर ते किती असणार आहे? 146 असणार आहे. लक्षात ठेवा, तेवढं डीप मध्ये तुम्हाला येणार नाही, फक्त राहावं माहीत म्हणून मी सांगतोय, कारण की अभ्यास असा पण राहते समजा. ओके, इथे बघा सोलेनॉइड स्ट्रक्चर झालं काय? इथं बघा हे काय आहे? सोलेनॉइड स्ट्रक्चर तयार झालं अशा पद्धतीने. अशा पद्धतीने सोलेनॉइड स्ट्रक्चर 30 नॅनोमीटर त्याची फायबरची काय असते? डायमीटर असते, लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर आहे डीएनए पॅकेजिंग, अतिशय कॉम्प्लेक्स असणार आहे. आता याचा पुढचा जो पार्ट आहे तो आपण रेग्युलर उद्याच्या लेक्चरमध्ये बघूया. ठीक आहे, हे तुम्हाला रीड करायचं. पॅकेजिंग इन अ प्रोकॅरियोटिक अँड पॅकेजिंग इन अ यूकॅरियोटिक.